सलामाची जोडी लवकरात लवकर पाठवा ग्राउंडवर. सामने चालू करून घ्या लवकरात लवकर. 12वा खेळाडू हे पाठवा इथं मंचावर. संजय आणि राहुल हे दोघंजण जोडी येऊन आलेले आहे मैदानात. होईल ना चालू आता. स्ट्राईकला कोण आहे वर? हा रोहन. पहिला सामना कुमार बीडवाडी आणि जामरुग 11. पहिला शतक घेऊन येताना रोहन कांबळे आपल्या संघासाठी. पहिल्या चेंडूवर मोठा फटका, सीमारेखे पार, षटकार. दुसरा चेंडू घेऊन येताना आपल्या संघासाठी खराब क्षेत्ररक्षण करताना यश. दोन चेंडू 7 धावा. तीन बॉल 11 धावा. रोहन खूप छान.
3 धावा. 5 चेंडू आणि 15 धावा. ओव्हर समाप्त. 16 धावा झाल्यात एका ओव्हरीला. यश कांबळे. दुसरा षटक घेऊन आलेला आहे गोलंदाज यश. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन आलेला आहे यश. काय करतोय संघासाठी. फलंदाज असणारे समोर राहुल आणि नॉन स्ट्रायकरवर असणारे तो संजय. पहिला षटक संपल्यानंतर 16 धावा काढलेल्या आहेत त्या कुमारी 11 या संघाने. यशचा पहिला चेंडू. काय करतोय राहुल. पहिला चेंडू परंतु डॉट आणि धाव संख्या तिथं स्थिरावते 16 या आकड्यावर. राहुलला चेंडू समजला नाही. दुसरा चेंडू यशचा खणून काढलेला चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक परंतु 1 बाउन्स चौकार. सुरेख प्रकारचा फलंदाजी करतोय राहुल. पहिला बॉल बीट झाल्यानंतर कमबॅक करतोय राहुल आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा डॉट काढण्यात यशस्वी ठरला यश. दुसऱ्या चेंडूवर फटका खाल्ल्यानंतर आता मात्र यश सुद्धा कमबॅक करतोय. यश आपल्या संघाला पुढे नेण्याचा काम करतोय. आता पुन्हा एकदा चेंडू. आउटफील्ड खराब असल्यामुळे गच्चल अशी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय तुषार माध्यमातून. 2 चौकार खाल्लेत. या चौकाराच्या माध्यमातून धाव फलक हालतोय जाऊन पोहोचतोय 24 या आकड्यावर. गोलंदाजाला मात्र क्षेत्ररक्षक साथ देत नाहीये आणि अशा प्रकारे चौकार खाल्ला यशने. एक चेंडू डॉट काढल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर राहुल सुद्धा कमबॅक करताना पाहायला मिळतोय. यशचा चेंडू हाफिज चेंडू. चेंडूला फिरकवलंय. 1 धाव पूर्ण. 1 धावेवर समाधान मानावं लागेल राहुलला. सुरेख अशी गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळते. आता मात्र स्ट्राईक एंडवर असणारे तो संजय आणि गोलंदाज तोच असणारे यश. यशचा चेंडू. स्लोअर पद्धतीचा चेंडू. चेंडू काय समजला नाही संजयला आणि निर्धाव चेंडूचे होते सांगता पंचांचा षटक संपल्याचा इशारा येतोय. आता मात्र कोण करतोय गोलंदाजी. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक आलतोय जाऊन पोहोचतोय 25 या आकड्यावर.
अजूनही 2 षटक बाकी. आता गोलंदाजी मार्कवर आलेला आहे तो तुषार. स्ट्राईक एंडवर असणार आहे तो राहुल. पिच पद्धतीचा चेंडू काय समजला नाही राहुलला. निर्धाव चेंडूची होते सांगता धाव फलक तिथेच स्थिरावतोय 25 या आकड्यावर. सुरेख प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला तुषार याच्या माध्यमातून. संघाला थोडा पुढे नेण्याचा काम करतोय. नक्कीच पाहायला मिळतोय तुषार गोलंदाजीवर. आता मात्र खराब पद्धतीचा चेंडू, वाईट चेंडू. पहिला चेंडू सुरेख प्रकारचा टाकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर कुठेतरी या वाईट चेंडू धाव फलक हालतोय, जाऊन पोचतोय 26 वर. आता मात्र काय करतोय तुषार. समोर असणारे फलंदाज राहुल, तोच फलंदाज. त्यांनी 2 चौकार मारलेत. आता मात्र सफल झालेला हप्पीत चेंडूला बिरकावलंय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक रोहन आणि त्याने मात्र झेल पकडलेली आहे. बाद करतोय तो राहुल याला. चेंडू मात्र खराब होता, परंतु त्यामध्ये सुद्धा राहुलने भिरकावलेली बॅट, परंतु चेंडू नीट कन्वर्ट नाही झाला आणि विकेट गमावली राहुलने. त्याची जागा भरून घेण्यासाठी आलेला आहे नवीन फलंदाज आकाश. आकाश काय करतोय. राहुलच्या पावलावर पाव ठेवतोय का नाही ते पावल लागल आता. तुषारची सुद्धा सुरेख प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. दुसरा चेंडू वाईट टाकल्यानंतर त्यांनी सुद्धा कमबॅक केला आणि तिसरा चेंडू पिच पद्धतीचा चेंडू, परंतु आउटफील्ड खराब असल्यामुळे 1 धाव पूर्ण. दुसरे धावेचा प्रयत्न, 2 धावा सहजपणे पूर्ण केल्या. 2 धावेने धाव फलक हालतोय. धाव फलक झालेला आहे 28. आता मात्र फलंदाज आला आहे तो आकाश. आकाशचा पुन्हा एकदा चेंडू. आकाशला चेंडू समजला नाही. निर्धाव चेंडूची होते सांगता. आकाशने पहिल्या चेंडूवरती 2 धावा काढल्या, परंतु दुसरा चेंडू काय समजला नाही. पुन्हा एकदा हप्पीत चेंडू डोक्यावरून गेलाय क्षेत्ररक्षक, परंतु कुठल्याही प्रकारचा चेंडू अडवत नाही आणि या 4 धावा. 4 धावेने धाव फलक हलतोय आणि जाऊन पोचतोय 32 या आकड्यावर. आउटफील्ड खराब असल्यामुळे चेंडू काही समजला नाही क्षेत्ररक्षकाला आणि 1 बाउंड चौकार. या चौकाराच्या साहाय्याने धाव फलक हल्लाय आणि जाऊन पोचतोय 32 या आकड्यावर. परत एकदा स्ट्राईक एंडवर असणार आहे तो आकाश आणि गोलंदाज असणार आहे तो तुषार. नॉन स्ट्राईकवर अजूनही संजय स्थिर. पुन्हा एकदा डॉट काढण्यात यश मिळालंय गोलंदाज तुषार याला. तर मात्र तुषारने फक्त 6 रना दिल्यात आपल्या गोलंदाजीतून आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर येणार आहे तो मयूर, लेफ्ट हँडेड बॉलर. वैयक्तिक पहिले आणि संघासाठी 4था षटक घेऊन आलेला आहे तो मयूर कांबळे. 32 धावा लागलेल्या आहेत त्या स्कोअर कार्डवर. आता मात्र नॉन स्ट्राईकचा प्लेयर स्ट्राईकला गेलेला आहे संजय. काय करतोय आपल्या संघासाठी. गोलंदाजी मार्कवर आता मात्र असणार आहे तो मयूर कांबळे. पहिला चेंडूला फ्लिप केला, चेंडू जातोय
बाउंड्री लाईनच्या जवळ 4 धावा. संजयच्या बॅटमधून पहिलाच चौकार निघलाय. मयूर कांबलेला पहिलाच चौकार दाखवलाय. फलंदाज संजय याने सुरेखाशी फलंदाजी करतोय. वैयक्तिक 14 धावेंवर खेळतोय. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. सुरेख प्रकारचा फटका लगावलाय. 42 धावा धाव फलकावर. आता मात्र संजय मात्र चमकलेला आहे. सलामीला आलेला फलंदाज अजून सुद्धा तिथे स्थिरवलाय. स्ट्राईक एंडवर पुन्हा एकदा. आता मात्र एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात मयूर कांबलेने. बॅक टू बॅक 2 फटके खाल्ल्यानंतर मयूर सुद्धा आता कमबॅक करतोय. आता मात्र संजयची जागा भरून घेण्यासाठी कोण जातोय? संजयने खूप छान कामगिरी केलेली आहे. त्याची जागा भरून घेण्यासाठी जात आहे नवीन फलंदाज कुमार. काय करतोय संघासाठी? संजयच्या पावलावर पाऊल ठेवतोय की नाही ते पाहावं लागेल आता. बीडचा घणाघातक फलंदाज कुमार पवार. आता मात्र 42 धावा धाव फलकावर. आता स्ट्राईक एंडवर जाणार आहे तो कुमार पवार. 1 साइड हिरो मानला जातो कुमार पवार याला. स्ट्राईक एंडवर आहे तो कुमार. नॉन स्ट्राईक एंडवर आहे तो आकाश. आणि गोलंदाजी मार्कवर असणार आहे तो मयूर कांबले. मयूर कांबलेचा पहिला चेंडू कुमार याच्यासाठी. चेंडूला बिरकावलंय. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या जवळ. 4 धाव्यांसाठी पहिल्या चेंडूवरती लगावलेला कुमारच्या बॅटमधून गेलेला पहिलाच चौकार. या 4 धावेन धाव फलक हालतोय. जाऊन पोचतोय 46 या आकड्यावर. आता मात्र संजयच्या पावलावर पाऊल ठेवून खेळायला आलेला फलंदाज कुमार. अजूनही 2 चेंडू शिल्लक. स्ट्राईक एंडवर असणार आहे तो कुमार. आता मात्र गोलंदाजी चेंज करावी लागल. हप्पीच पद्धतीचा चेंडू, परंतु कुठलाही निर्णय नाही. डॉट चेंडूची होते समाप्ती. आता मात्र पहिल्याच चेंडूवरती चौकार खाल्ल्यानंतर गोलंदाजीमध्ये कुठेतरी बदल करताना पाहायला मिळतोय मयूर कांबले. तर मात्र चेंडू काय समजलेला नाहीये कुमार याला. निर्धाव चेंडूचे होते सांगतात. धाव फलक तिथे स्थिरावते 46 या आकड्यावर. मयूर कांबलेचा चेंडू रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. बॉल नीट कन्वर्ट झालेला नाही. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धावेचा प्रयत्न, परंतु 2 धावा सहजपणे पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावेच्या मदतीने धाव फलक हालते. जाऊन पोहोचतोय 48 या आकड्यावर. 49 तो नरेश पाटील यांनी व्यासपीठावर यावे. 49 टू विन. 48 धावा कुठून काढल्यात कुमार 11 या संघाने आणि 49 धावा काढाव्या लागतील संघर्ष 11 जांबरुक या संघाला.
षटकाराने सुरुवात केली. संजय पवार याने सुरेख अशी सुरुवात केली. आकाशजी केदारी ग्रामपंचायत सदस्य बीड खुर्द यांनी व्यासपीठावर यावे. बीड संघ क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे आणि फलंदाज सुद्धा पाठवायचे संघर्ष 11 यांचे. स्टेशन ठाकूरवाडी आणि लोणावळावाडी यांनी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचे. हॅलो हॅलो हॅलो. सलामीची जोडी चाललेली आहे मैदानामध्ये. नागेश आणि रोहन. $49 टू विन. 49 धावा काढाव्या लागतील संघर्ष 11 या संघाला. हॅलो. गोलंदाजी मार्कवर असणारे तो गणेश. फलंदाजांना विनंती करतोय की पटकन स्पीडअप करावा. आधीच खूप वेळ झालेला आहे सामने लावण्यासाठी. स्ट्राईक एंडवर असणारे तो रोहन कांबले. नॉन स्ट्राईक एंडवर असणारे तो नागेश करण आंबाला. संघासाठी पहिला षटक घेऊन येत आहे तो. $49 धावा. पहिला षटक गणेश याचा. पहिला चेंडू स्क्वेअर आणि अजून एक धाव काढलेली आहे परंतु
दोन धाव फलकावर लागलेल्या आहेत. खराब पद्धतीचा चेंडू टाकलेला आहे पहिलाच गणेश याने. आता मात्र स्ट्राईक एंडवर असणार आहे तो नागेश. गोलंदाजी मार्कवर गणेश. नागेश साठी चेंडू. पहिलाच चेंडू. हवेत चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक काय करतोय. झेल मात्र पकडलेली नाहीये आणि सहजपणे 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. एक चेंडूचा खेळ समाप्त. धाव फलक हलतोय आणि या 2 धावेने धाव फलक हलतोय. जाऊन पोहोचतोय 4 या आकड्यावर. एकच चेंडूचा आतापर्यंत खेळ झालेला आहे. पहिल्याच चेंडूमध्ये रोहनची झेल आलेली परंतु चेंडू काही समजला नाही जैनला. आणि आता मात्र स्ट्राईक एंडवर असणार आहे तो नागेश. पुन्हा एकदा हवेत चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. आता मात्र कुठलीही चुकी न करता झेल पकडलेली आहे. तो संघर्ष 11 या संघाला पहिल्याच फलंदाज सलामीला गेलेला फलंदाज बाद होतोय. त्यांची जागा भरून घेण्यासाठी गेलेला आहे नवीन फलंदाज अभिजित. हॅलो. पहिली झेल सोडल्यानंतर पुन्हा एकदा झेल घेतलेली आहे ती कुठली न चुकी करता झेल पकडलेली आहे आणि बाद केलाय नागेश याला. आता मात्र नागेशची जागा भरून घेण्यासाठी आलेला आहे नवीन फलंदाज अभिजित. काय करतोय लेफ्ट हँड बॅट्समन. क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल करण्यात येत आहे. आता मात्र गोलंदाजी मार्गवर गणेश आणि त्याचा सामना करणारे तो अभिजित. फुलटाच चेंडू. चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. पहिला षटकार. भिरकावले चेंडू आणि दुसरा पुन्हा एकदा चेंडू. हाफ पिच पद्धतीचा चेंडू. चेंडूला भिरकावलंय. पुन्हा एकदा चौकार. बीड संघासाठी गणेश याचा या चौकाराच्या साह्याने धाव फलक हालतोय. जाऊन पोहोचतोय 14 या आकड्यावर. सुरेख प्रकारची फलंदाजी पाहायला मिळते अभिजित यांच्या माध्यमातून. लेफ्ट हँडेड बॅट्समन. पहिल्या चेंडूमध्ये षटकार. दुसऱ्या चेंडूमध्ये चौकार लगावण्यात यशस्वी ठरलाय तो अभिजित. पुन्हा एकदा हप्पीच पद्धतीचा चेंडू. चेंडूला भिरकवलंय पाठीमाग आणि जातोय तो चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार अभिजित याच्या बॅटमधून. पहिल्या चेंडूमध्ये षटकार खाल्ल्यानंतर कुठलाही कमबॅक करायला पाच चेंडूचा खेळ समाप्त.
5 चेंडूचा खेळ समाप्त. धावफलक 18 वर. आता मात्र हॅट्रिकचा चान्स असणारे अभिजित याला. गोलंदाज तोच असणारे सज्ज गणेश. आता मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू. चेंडूला भिरकावलंय. चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. आता मात्र हॅट्रिक मारलेली आहे नवीन फलंदाजांनी, तो म्हणजे अभिजित नागेशची. या चौकाराच्या साह्याने धावफलक हालतोय, जाऊन पोहोचतोय 22 या आकड्यावर. वैयक्तिक 18 धावांवर खेळत आहे अभिजित हा फलंदाज. नागेशची झेल पकडल्यानंतर त्याची जागा भरून घेण्यासाठी आलेला आहे नवीन फलंदाज तो अभिजित. आणि अभिजितने करून दाखवलंय आपल्या संघासाठी. बावीस धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये थोडस मागडं षटक म्हणावं लागल गणेश याचा. आता मात्र दुसरा षटक घेऊन आलेला आहे तो राहुल. संघासाठी दुसरा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलेला आहे राहुल. आता काय करतोय, त्याची जागा भरून काढतोय की नाही. आता मात्र स्ट्राईक एंडवर असणार आहे तो रोहन. अभिजित वैयक्तिक 18 धावांवर खेळत आहे. फटकेबाजी सुंदर अशी केलेली आहे. आता काय करतोय रोहन. एकोणपन्नास धावेंचा पाठला करताना संघर्ष 11. 22 धावा आतापर्यंत काढलेल्या आहेत त्या संघर्ष 11नी. अजूनही उर्वरित चेंडू बाकी. स्ट्राईक एंडवर असणारे तो रोहन. गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू. चेंडूला फ्लिप केलाय आणि एक धाव, फक्त एक धावीवर सलामान मानतोय आपला फलंदाज रोहन. आता मात्र स्ट्राईक काढून दिलेली आहे अभिजित याला. आता मात्र तोच फलंदाज त्याने हॅट्रिक लगावले गणेश याला. आणि तोच फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन. आता मात्र गोलंदाज मात्र चेंज असणार आहेत, तो म्हणजे राहुल. काय करतोय गोलंदाज राहुल. पहिला चेंडू. बाहेरून कुठल्याही प्रकारचा आवाज देऊ नये. पहिला चेंडू वाईट. या अवांतर धावेने धाव फलक हालतोय, जाऊन पोचतोय तो 24 या आकड्यावर. 24 धाव फलकावर धावा लागल्या त्या 24. आता मात्र फुलटस पद्धतीचा चेंडू. चेंडू काय समजला नाही फलंदाजाला आणि फलंदाज निर्धाव चेंडूचे होते सांगता. निर्धाव चेंडून धाव फलक तिथे स्थिरावतोय तो 24 या आकड्यावर. आता मात्र गोलंदाजाने फलंदाजाला बांधून ठेवण्याचं काम केलंय. गोलंदाजी मार्कवर राहुल. आता मात्र चेंडूला भिरकवलंय. आउटफील्ड खराब असल्यामुळे चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. आता मात्र अभिजित कुठेतरी संघाला पुढे नेण्याचं काम करतोय. या चौकाराच्या साह्याने धाव फलक हालतोय, जाऊन पोहोचतोय 28 या आकड्यावर. पहिला चेंडू बीट झाल्यानंतर आता मात्र कमबॅक केलाय पुन्हा एकदा अभिजित याने. राहुलचा पुन्हा एकदा चेंडू खणून काढलाय चेंडू, परंतु क्षेत्ररक्षक थोडा गच्चल असल्यामुळे एक धाव पूर्ण. ही चोरटी धाव काढण्यात यशस्वी ठरलंय. एक धावेच्या धाव साह्याने धाव फलक हालतोय, जाऊन पोहोचतोय 29 या आकड्यावर.
आता मात्र स्ट्राईक एंडवर असणार, नॉन स्ट्राईकचा प्लेयर स्ट्राईक एंडवर असणार आहे रोहन. तोच गोलंदाज राहुल. राहुल टू रोहन. काय करतोय राहुल की रोहन? पुन्हा एकदा राहुलचा चेंडू, फुलटस चेंडू, चेंडूचा सामना केलाय, चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. या षटकाराच्या सहाय्याने धाव फलक हालतोय, जाऊन पोहोचतोय 35 या आकड्यावर. रोहनसाठी पहिला चेंडू, चेंडू फुलटस टाकल्यामुळे चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. आता मात्र काहीतरी करावं लागेल संघासाठी. राहुल याला कमबॅक करतोय की नाही? पुन्हा एकदा षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार रोहन याच्या बॅट मधून. आणि या षटकाराच्या साहाय्याने धाव फलक हालतोय, जाऊन पोहोचतोय 41 या आकड्यावर. 41. 2 ओव्हरीतच 41 धावा कुठून काढल्यात. मैदानामध्ये पाणी नेण्याचं काम करायचंय. 12 चेंडू आणि 8 धावांची गरज. बारा चेंडू आणि 8 धावा. 2च षटक खूप मागात पडलेला आहे, परंतु पूर्णपणे सामना आपल्या खिशात नेण्याचा काम केलंय संघर्ष 11नी. आता मात्र गोलंदाजी मार्क 1 येणार आहे तो राहुल. लोणावलावाडी आणि स्टेशन ठाकूरवाडी यांनी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलेला आहे तो राहुल. 12 चेंडू आणि 8 धावा. स्ट्राईक एंडवर तोच फलंदाज अभिजित. वैयक्तिक 23 धावांवर खेळतोय अभिजित. चेंडू काय समजलेला नाही राहुल याचा. सुरेख प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते राहुल याच्या माध्यमातून. चेंडू काय समजलेला नाही अभिजितला. निर्धाव चेंडूची होते सांगता धाव फलक तिथे स्थिरावतोय. असंच कामगिरी करावी लागेल राहुलला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, परंतु चोरटी धाव काढण्यात यश मिळालंय. या एक धावेने धाव फलक हालतोय, जाऊन पोहोचतोय 42 वर. सुरेख प्रकारची गोलंदाजी, परंतु क्षेत्ररक्षक साथ देत नाहीयेत. चोरटी धाव घेण्यात यशस्वी राहुल. मात्र सुरेख गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. तर मात्र राहुल काय करतोय संघासाठी. फलंदाज असणार आहे तो रोहन. पुन्हा एकदा चेंडूला भिरकावले, चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. आता मात्र एक धावेची गरज असणार आहे संघर्ष 11ला. सामना खिशात घेतलेला आहे तो संघर्ष 11नी. बारक्या वैयक्तिक 19 धाव्यांवर खेळतोय. आणि आता मात्र
25 धावेवर खेळतोय वैयक्तिक आणि अभिजित मात्र 23 धावेवर खेळतोय. या संघाचा सामनावीर भेटणार आहे तो रोहन कांबळे याला. याने वैयक्तिक 25 धावेंवर खेळतोय. फक्त 5 चेंडूमध्ये 25 धावा लगावल्या आहेत आणि त्याने मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी यायचंय स्टेजच्या तिथे.